नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आज आपण दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या पाहणार आहोत। पहिली आनंदाची बातमी म्हणजे जून महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात कधी जमा होणार याची संभाव्य तारीख समोर आलेली आहे। पण दुसरी बातमी अतिशय धक्कादायक आहे। या योजनेत चक्क कोट्यवधी रुपयांचा घोटाळा समोर आला असून विधानसभेत यावर मोठा खुलासा झाला आहे। त्यामुळे तुमचे पैसे अडकू नयेत म्हणून शासनाने कोणते नवीन नियम लागू केले आहेत हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी पाहूया तुमच्या फायद्याची बातमी। मार्च आणि एप्रिल पैसे एकत्र आल्यानंतर मे महिन्याचे पैसे अनेक महिलांना 16 जूनच्या आसपास मिळाले। त्यामुळे आता सर्वांना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। जून महिन्याचे 1500 रुपये हे 28 जून ते 30 जून दरम्यान किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात महिला बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आता जास्त वाट पाहावी लागणार नाही। पण माझ्या मैत्रिणींनो, या योजनेबाबत एक मोठी खळबळजनक माहिती विधानसभेत समोर आली आहे। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या लेखी माहितीनुसार या योजनेत अपात्र लोकांनी मोठा डल्ला मारला आहे। ऐकून धक्का बसेल, पण तब्बल 12,415 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे। एवढंच नाही तर काही पुरुषांनी या योजनेत स्वतःला समाविष्ट करून घेतल्याचे उघडकीस आले आहे। या सर्व अपात्र लाभार्थ्यांनी मिळून तब्बल 165 कोटी रुपयांचा अनधिकृत लाभ घेतलेला आहे। या मोठ्या गैरप्रकारानंतर आता राज्य सरकारने अतिशय कठोर पावले उचललेली आहेत। जे सरकारी कर्मचारी आणि अपात्र लोक यात सापडले आहेत त्यांचे हप्ते तात्काळ बंद करण्यात आले असून त्यांच्याकडून पैशांची वसुली करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांची आता कसून चौकशी होत आहे। मग तुमचे पैसे वेळेवर यावेत आणि अडकू नयेत म्हणून तुम्हाला काय करायचे आहे तर शासनाने 3 अत्यंत अनिवार्य गोष्टी असे सांगितलेल्या आहे, त्या त्वरित तपासून घ्या। सर्वप्रथम म्हणजे आधार बँक लिंक असणे, म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे, त्याशिवाय पैसे जमा होणार नाहीत। नंबर 2 म्हणजे ई-केवायसी स्टेटस। नुकतीच सरकारने ई-केवायसीची मोहीम राबवली आहे। ज्याची ई-केवायसी पूर्ण नाही त्यांचे पैसे तात्पुरते थांबवण्यात आलेले आहे, त्यामुळे ई-केवायसी लगेच पूर्ण करा। नंबर 3 अर्जाची स्थिती। अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचा अर्ज अप्रूव्ड म्हणजेच मंजूर आहे का हे एकदा नक्की तपासा। सध्या राज्यात सुमारे 1,70,00,000 पात्र महिला या योजनेचा लाभ घेत आहे। शासनाने स्पष्ट केले आहे की आता फक्त खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाच पैसे दिले जातील। तर मैत्रिणींनो, तुमची ई-केवायसी आणि बँक लिंक पूर्ण आहे का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा। ही अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्या इतर मैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा। अशाच अचूक आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।